TNTVमध्ये आपलं स्वागत आहे। आज महाराष्ट्र कामगार विकास संघटना व नगर परिषद वाशिम कंत्राटी कामगार घंटागाडी चालक व काही हेल्पर तिथे 5 दिवसापासून बेमुदत उपोषण करत आहेत। त्यांच्याकडून आपण त्यांच्या मागण्या जाणून घेणार आहोत। आज आपल्यासोबत काही कामगार आहेत, नगर परिषद घंटागाडी चालक व हेल्पर, त्यांच्याकडून आपण त्यांच्या मागण्या जाणून घेणार आहोत। काय सांगसाल, काय मागण्या आहेत आपल्या? नमस्कार, महाराष्ट्र कामगार विकास संघटना यांच्या वतीने म्हणजे आम्ही त्या संघटनेत सर्व सदस्य, आमच्यामध्ये काही ड्रायव्हर आहेत, काही हेल्पर आहेत आणि काही आमचे भाऊबंदीवाले ट्रॅक्टरवाले आहेत। ते आम्ही सगळे 70 लोक होता। 5 तारखेपासून आम्ही संपावर बसलेलो आहोत। आमच्या काही मागण्या आहेत प्रशासनाला की बा जेणेकरून आमचं या सगळ्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही। त्या मागण्या अशा आहेत की बा आम्हाला वेळेवर पगार भेटत नाही, 2-2 महिन्यात आमचा पगार थकीत असतो। आम्ही पगार मागायला जातो तेव्हा प्रशासन आम्हाला म्हणते की बा पगार मागितल्यानंतर आम्हाला नाही का आडीडावची भाषा वापरली जाते की तुम्ही इथं काम पगार न भेटता पण काम करा, नाही तुम्हाला कामं करण्यात कमी करण्यात येईल, अशा खूप साऱ्या धमक्या देत राहतात आम्हाला। पण आता कोणत्या धमकीला आम्हाला काही हे करायचं काम नाही आहे, आम्ही कोणाला भिणार नाही हो। आणि आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे शासनाला आहे की बा आमचं जे शासन जे आम्हाला पगार वरतून पुरवते तेच आम्हाला भेटलं पाहिजे, हे आमचे सगळे कामगार लोकांची अपेक्षा आहे, बाकी काहीच नाही आहे। आणि कसं इथं आता आम्ही 5 दिवस झाले उपोषणामध्ये बसलेलो आहोत। इथे अंदरचे काही जे कर्मचारी असतात नगर परिषदमधले परमनंटवाले लोक, ते इथे येतात, आमच्या काही बतावण्या करतात की बा तुमचा संप मिटला पाहिजे, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा। आमचे संप मिटण्यासाठी खूप याचे प्रयत्न चालू आहेत, पण आम्ही पण ठाम आहोत सगळेजण। आपण ठाम आहोत का नाही सगळेजण? सगळे ठाम। आमचं असं म्हणणं आहे की बा शासनाने की बा आमच्या मागण्या पटकन पूर्ण करा। आणि वाशिम शहरामध्ये खूप 5-7 झाले घाण पसरलेली आहे आणि आम्हाला आमचे काम पटकन करू द्या बस। बरं, काही 5 तारखेपासून तुमच्याकडे कोणता नगर परिषद प्रशासनाचा कोणता अधिकारी किंवा कोणी प्रतिनिधी इथे येऊन गेला का नाही, व आपल्या मागण्या काही विचारल्यात का त्यांनी? गेले 5 दिवसापासून आमच्याकडे कोणताही इथं अधिकारी किंवा कोणी झालेला नाही। काही राजकीय लोक आलेले आहेत, त्यांना आम्हाला नाही का जाहीर पाठिंबा दिलेला आहे। खूप सारे लोक आले राजकीय लोक, पण आतमध्ये नगर परिषदचा कोणी अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी कोणी आलेला नाही। आम्हाला काही आमच्याशी काही पडलेलं नाही। आम्ही 5 दिवसात झाले इथं उपोषणाला बसलेलो आहोत। आमचे घरचे लोक बिमार पडलेले आहेत, आमचे लेकरबाळा बिमार आहेत, त्याला आम्हाला बिमारीसाठी खर्च करण्यासाठी पैसे नाहीत। आमच्या सगळ्या परिवाराला जेवढे इथं बसलेत आम्ही उपोषणाला, हे सगळ्या उपासमारीची वेळ आलेली आहे। याचे सर्वस्वी जबाबदार शासनच राहील, वाशिम नगर परिषद। हेच आमचं म्हणणं आहे। आमच्या मागण्या पटकन पूर्ण करा, कारण की आमच्या मागं पण खूप सारे नाही का दवाखाने वगैरे खूप लागलेले आहेत, पण तरी आम्ही आमच्या हक्कासाठी आम्ही इथं तर धरून राहणारच आहोत। मागं काही दिवसापूर्वी आपण काम बंद केलं होतं, काही दिवसापूर्वी काम बंद केलं होतं, त्याच्यानंतर तुम्हाला काही पगार वगैरे मिळाला का आणि किती महिन्याचा मिळाला आणि किती महिन्यापासून तुमचं काम म्हणजे पगार थकीत आहे? आमचा 3 महिन्याचा पगार बाकी होता, तर आम्ही मागं काम केलं होतं तेव्हा आम्हाला फक्त 1च महिन्याचा पगार भेटला आणि असं सांगण्यात आलं की बा तुमचा पगार दुसरा आता 2 दिवसांत देऊ, पण ते 2 दिवसात पगार आम्हाला भेटला पण नाही। मग आम्ही यांच्या नावाचं एक नोटीस दिली कामगार ऑफिसमध्ये आणि एक नगर परिषदमध्ये की बा तुम्ही 14 दिवसामध्ये आम्हाला आमची पगार देऊन टाका। 14 दिवस आम्ही दिले होते, नगर परिषद आम्हाला 3च दिवस दिले ते, पण आम्ही त्यांना 14 दिवस दिले। त्याच्यानंतर आम्हाला 14 दिवसामध्ये कोणी विचारपूस पण नाही केली तुमची आम्ही पगार देतो का नाही देत। मग आम्ही हा संप पुकारला तर त्याच्या पहिल्या दिवशी आम्हाला हे राजी झाले की तुमची आज पगार टाकून देतो म्हणून, पण तोपर्यंत आम्ही काम चालू असताना आम्हाला कोणी विचारलं नाही। आपल्या महाराष्ट्र कामगार विकास संघटनेतर्फे पालकमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे, त्या संदर्भात काही तुम्हाला काही मेसेज आला का, काही पत्र वगैरे आलं का? नाही, काहीच नाही। आम्ही निवेदन दिलेलं आहे पालकमंत्री साहेबाला, त्याचा कर्मचारी म्हणजे आतापर्यंत कोणती दखल घेतली नाही आपल्या बेमुदत उपोषण, आपल्या बेमुदत संपाची कोणीच दखल घेतली नाही। आपल्यासोबत होते कंत्राटी कामगार, घंटागाडी कंत्राटी कामगार व काही हेल्पर यांचं आज 5 दिवसापासून उपोषण चालू असून पालकमंत्र्याला सुद्धा महाराष्ट्र विकास कामगार संघटनेतर्फे निवेदन देण्यात आलं, पण इथले प्रशासन आतापर्यंत पण जागी झालेले नाहीत। यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे।
यांच्या लेकराबाळाचं काही कमी जास्त झालं तर कोण जबाबदार, शासन की प्रशासन? मी जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे, इंडियन टीव्ही न्यूज, वाशिम.